सध्या टरबूजचा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे विविध भागातून टरबूज विक्रीसाठी नागरिक एपीएमसी बाजारात दाखल होत आहेत। कानपुरी टरबूज देखील विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत। या कानपुरी टरबूजला ग्राहकांची मागणी जास्त आहे। महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून टरबूज एपीएमसी बाजारात येत आहेत। सध्या आवक वाढली असल्याने दर सुद्धा स्थिर आहे। 30 ते 40 रुपये किलोने टरबूज विकले जात आहेत। 3 महिने टरबूजचा हंगाम असतो। पावसाळ्यापर्यंत टरबूजचा हंगाम संपेल असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। ये कानपुरी है, ये 3 महीने सीजन चालते। ये इथं आपलं औरंगाबाद महाराष्ट्रातूनच येते, महाराष्ट्रच आहे, पण याचं नाव आहे कानपुरी। हे यूपी साईडचं समजतात, पण आहे महाराष्ट्र। याचा बाजार आहे 30-35 रुपये बाजार आहे। वेगळंपणा म्हणजे हे खायला चांगलं असतं, मधून हिरवं निघतंय। कापलं तर हिरवं निघतंय, 3 महिनेच चालतंय, पण हे आता 30-35 रुपये माल जास्त आहे, त्यामुळे 30-35 रुपये इकलं चाललंय। हे नाही, हे कलर हे असाच येतंय, हे कच्चा आला तर नाही इकला जाणार। हे कलर तिथून तसं तयार होऊनच येतंय आणि याला काय कार्पेट बिरपेट मारत नाही, हे तयार होऊन तिकडूनच येते। चवीला एकदम टेस्ट भारी असते, खायला एकदम सॉफ्ट म्हणजे नरम, वेगळं सगळ्या खरबुजापेक्षा वेगळं। याची आवक आता भरपूर आहे, आता जास्त माल यायला लागलाय। औरंगाबाद शिर्डीच्या बाजूचा, तिथून बारामती या 3-4 साईडने माल येते आणि आता आवक जास्त आहे गिराकांची। ते 40, 30, 35, 50 लास्ट पर्यंत 50, त्याच्या गाड्यावर नाही। हे 3 महिने असते। पावसाळ्याला हे पाऊस नाही सहन करू शकत, हे खरबूज पाऊस नाही सहन करू शकत। जरा पाणी पडलं की याला किडे लागणार।